चला मॅच क्रमांक 8 आपण आता सुरू करणार आहोत. एका बाजूला सोमजय स्ट्रायकर्स आणि दुसऱ्या बाजूला अल्फा रेंजर्स. सर्व स्पॉन्सर्सचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. शार्पलेक्स प्रेझेंट्स पल्सा प्रीमियर लीग 2025 पॉवर्ड बाय श्वेता ट्रान्सपोर्ट. प्रोप्रायटर मनीष विचारे. को पॉवर्ड बाय अगस्त आणि अवनीश. स्पॉन्सर सई डिझाईन. वी लाईव्ह वर्ड्स. हा Co-powered by Augusta and Avnish. We also say thanks to Augusta Sea View Resort and Spa, हरणे बायपास, हरणे दापोली या ठिकाणी तुम्हाला हे बघायला मिळत आहे. आणि त्यांचं आपण बघतो की खाली आपण त्या ठिकाणी यांचे काउंटर पण आहे. जसं आपण मगाशी त्यांनी उल्लेख केला होता की रजिस्ट्रेशन जर केलं तुम्ही तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते कूपन्स होते. कूपन्समध्ये जर तुमचं नाव लकीड्रॉच्या माध्यमातून जर आलं तर तुम्हाला निश्चितच 50% डिस्काउंट मिळू शकतं. रोहन विचारे ते स्वतः त्यांचे प्रोप्रायटर स्वतः तिथे आले. त्यांचं सुद्धा मनपूर्ण हार्दिक स्वागत. आणि त्यांनी आम्हाला जी ज्याप्रमाणे सहकार्य केलंय, पाठबळ दिलंय, स्पॉन्सरशिप दिली त्याबद्दल त्यांचे आभारी ते व्यक्त करतो. म्हणजेच विचारे साहेबांचे. आपण लगेच वळूया मॅचकडे कारण मॅच सुरू झाली ऑलरेडी. ऐकूया पुन्हा या सत्रामध्ये आवाज नितीन काळांचा. धन्यवाद. चांगली गोलंदाजी आपल्या पाहायला मिळते. गोलंदाज सार्थकला तुम्ही वाद आहेत. सार्थकच्या पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती चौका, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, चौथा चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. संतोष आणि पुष्कर. संतोष ने चांगली बॅटिंग केली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मागच्या मॅच मध्ये मिळाला होता. तो संतोष गोलंदाजी संतोषने चांगली केली होती. 9 सेकंडला पुष्कर आहेत. संतोषची विकेट धोक्यात आहे आणि फलंदाज बाद होईल. मयूरने एक चांगला झेल टिपलाय लॉंग ऑफला आणि पहिला मोठा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम अल्फा रेजन्स टीमला फलंदाज बाद होतोय. गो लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. ज्या संतोषने पहिल्या मॅच मध्ये धावा बनवल्या तो मात्र लवकर बाद झालाय. 25 धावा केल्या होत्या मागच्या मॅच मध्ये संतोषने. भावेश आले बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती. सार्थकला पहिलं यश मिळालंय. सार्थकने आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी करत असताना यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सबचे सनरायझर्स, एमिरेट्स आणि पल्सवेचे सनरायझर्स. पुढची मॅच असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचे. पल्सॉफ एमिरेट्स आणि पल्सॉफचे सनरायझर्स ही लीग मधली शेवटची मॅच असेल सर. मात्र सार्थकचं कौतुक व्हायला हवं. त्याने 6 धावा खर्च केल्या पहिल्या ओव्हरमध्ये. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झालेली आहे. गोलंदाजी करण्यासाठी प्रशांत आलेत. लवकरात त्याची गोलंदाज प्रशांतचा पुढचा बॉल जागेवरनं खेळायचा प्रयत्न मात्र ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर होता. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय.
सर तुम्ही लिहून घेतलं. चांगली गोलंदाजी करत असताना प्रशांत तुम्ही पाहतायत. 7 धावा आतापर्यंत धावपल कधी लागलेत. प्रशांत डावख्याचा गोलंदाज. शॉर्टमेट विकेटला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली ती 8 वरती आपण पाहतोय. सेकंडला भावेशसाठी हा बॉल आपण पाहतोय. थर्ड मॅन वर क्षेत्ररक्षक वेगाने आले. चांगली फिल्डिंग झाली आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1-0 10. अल्फा रेंजर्स संघ तुम्ही पाहतायत प्रथम बॅटिंग करत असताना समजा स्ट्रायकर्सच्या विरोधात महिलांची मेगा फायनल काही क्षणातच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लेडी वॉरियर्स आणि रॉयल क्वीन मिळेल नक्कीच. 2 फायनलिस्ट आपण पाहिलं तर लेडी वॉरियर्स आणि रॉयल क्वीन हे दोन्ही टीम्स रेडी राहायचे 4 वाजता बरोबर टर्फ वरती. कॅप रिमूव्ह केली आणि त्यानंतर एक चांगला जेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना या दरम्यान फटका चांगला आहे मात्र टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे एका मागोमाग एक विकेट पडत असताना आता मात्र संघ अल्फा रेंजर्स संघ थोडासा अडचणीत सापडलाय प्रथम बॅटिंग करत असताना. अल्फा रेंजर्स संघ आता मात्र थोडासा अडचणीत सापडलाय कारण की विकेट त्यांच्या जात आहेत. धावा येत नाहीये. धावांसाठी संघर्ष करावा लागतायत. धावसंख्या 11 तुम्हाला पाहायला मिळते. संतोषची विकेट गेल्यानंतर एक एक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. यानंतर अजून एक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच क्रमांक 9 पल्सअपचे सनरायझर्स विरोधात पल्सअप एमिरेट्स. एमिरेटेट्स संघ सुद्धा पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये असेल. गोलंदाज संजयला तुम्ही पाहता. जयेश आले बॅटिंग करण्यासाठी. जिथे जाऊ तिथे क्षेत्ररक्षक आणि एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना बघा आनंद साजरा करत असताना संघ सोमजाई स्ट्रायकर्स.
संजय चांगली गोलंदाजी करत असताना हॅट्रिकच्या उंबरड्यावरती भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी, एक लेजंड क्रिकेटर आहे संजय. आणि आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावत असताना यंगस्टरला अक्षरशः जागेवरती शांत ठेवले त्यांनी. आणि मग असे दुसरी हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळेल का? पल्स ऑफ प्रीमियर लीग 2025 मध्ये एक हॅट्रिक ऑलरेडी पूर्ण झालेली आहे, दुसरी हॅट्रिक पूर्ण होईल का बघायचंय. 11 वरती 4 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. आणि हॅट्रिक पूर्ण केली. एकदा जोरदार टाळ्या होत्या संजय या गोलंदाजासाठी. जबरदस्त गोलंदाजीने या स्पर्धेतील पल्स ऑफ प्रीमियर लीग 2025 मधली दुसरी विकेट हॅट्रिक संजयच्या नावावरती. ही पहिली विकेट. फुलटॉस बॉल होता, टायमिंग करू शकले नाही. लॉंग ऑन लाईक चांगला झेल टिपला फलंदाज बाजारात. ही दुसरी विकेट. डीप मिड विकेटला थोडासा झेल कठीण होता, प्रशांतने तो झेल टिपला. आणि आता तिसरा बॉल आपण बघूया. क्लीन बोल्ड अशी हॅट्रिक आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळाली, ती संजयच्या नावावरती. एक सिंगल मिळाले. 12 वरती 5 विकेट. थोडासा अडचणीत सापडलाय तो अल्फा रेंजर्स संघ. धावांसाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहेत. 12 वरती 5 अशी परिस्थिती या मॅच मध्ये. सकाळपासून पहिल्यांदा अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथे विकेट किपर कडनं झालेली चूक. हा ऍक्शन रिप्ले बघा. कडनं चूक झाली. बाईकच्या स्वरूपात 2 धावा मिळाल्यात. सार्थक वेगाने धावत होते, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले. बघा काय टेलिकास्ट आहे. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. बॉल ढकलल्यानंतर ते बाहेर गेले, त्यामुळे 2 धावा मिळाल्यात. 3 षटकाचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त 14 धावा धापलकोते आपल्याला पाहायला मिळत आहेत. महिलांची फायनल मॅच सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल 4 वाजता बरोबर. लेडी वॉरियर्स वर्सेस रॉयल क्वीन अशी फायनल मॅच आहे महिलांची. आता बघायचंय पल्स ऑफ प्रीमियर लीग 2025 मध्ये 6 संघ खेळतात आणि कोणते संघ सुपर 4 मध्ये येतील. चांगली गोलंदाजी. तीन षटकात 14 धावा होत्या. 4थं षटक सुरू झालेलं आहे. गोलंदाज तेजस 45 नंबर जर्सी. हा कुटप्प्याचा बॉल होता आणि त्याला उडवलाय स्क्वेअर लेगच्या वरून. सीमारेषेच्या बाहेर येतोय संघर्षमय षटकार. धावा नव्हत्या. या षटकाराची नितांत गरज होती ती अल्फा रेंजर्स या टीमला. आणि धावा झाल्यात 20. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. हा वाईड बॉल आहे. कधी त्यास नक्कीच वाईड बॉल आहे. एक धाव जरूर मिळाली, मात्र विकेट सुद्धा गमावावी लागलेले. 21 धावा झालेल्या आहेत.
कारण सोमजाई स्ट्रायकर संघाला ही माहिती, आपण पहिली मॅच सकाळच्या सत्रात जिंकली होती, त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये ते पराभूत झाले. त्यामुळे ही मॅच त्यांनाही माहिती आहे, महत्वाची आहे. कदाचित या स्पर्धेतनं बाहेर जाण्याचा धोकाही असू शकतो, त्यामुळे ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता आणि त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सुपर सिक्सर. धावसंख्या 27. संजय कदाचित हेच सांगतायत की शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी नकोय. 2 षटकार या ओव्हरमध्ये आलेले आहेत. विशालच्या बॅटमधून षटकार आलाय, शफल झाले, फटका बनवलाय आणि बॉलला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. अजून एक सिक्सर. बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. तेजसच्या विरोधात तेजस थोडासा महागडा ठरला. 19 धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेत. आई चेंडू उंच गेलाय, मात्र आता टायमिंग झालं नाहीये आणि झेल ड्रॉप. 2 धावा इथे मिळालेत. विशालला जीवदान मिळालंय. हा ऍक्शन रिप्ले बघा. कॅमेरामॅनचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक सोपा झेल होता. धावसंख्या 35. 21 धावा आतापर्यंत तेजसने खर्च केल्यात शेवटच्या ओव्हरमध्ये. पर्सपचे सनरायझर्स कॅप्टन टॉस साठी राहायचे. या पुढची लढत. ऑन साइडला टर्न केलाय, मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. तब्बल 27 धावा 1 ओव्हरमध्ये खर्च केल्या आहेत गोलंदाज तेजसने. धावा झाल्या 41. मित्रांनो, हेच तर क्रिकेट आहे बघा. 3 ओव्हरमध्ये फक्त धावा होत्या 14 आणि 4 षटकात धावा झाल्यात 41. 27 धावा एका ओव्हरमध्ये आल्या. त्यामुळे धावा झाल्या 41 आणि आता 42चं लक्ष या मॅच मध्ये. चला चला, फिल्डिंग लगेच लावा. बॅट्समन लवकर पाठवा प्लीज. विशालने 3 षटकार मारले. 4 चेंडूमध्ये 20 उपयुक्त धावा केल्यात विशालने. बॅट्समन लगेच पाठवायचे. सोमजाई स्ट्रायकर्स. ज्या संजयने विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती, तोच संजय सलामीला येत असताना त्याच्यासोबत सचिनला तुम्ही पाहतायत. टार्गेट 42 42 आणि पहिलं षटक घेऊन त्यात गोलंदाज
उज्ज्वल, पहिलाच बॉल कव्हरच्या वरून पाठवून दिलाय, उज्ज्वलच्या पहिल्याच बॉलवरती आलाय, सुपर चौकार. मगाशी उल्लेख केला ज्या संजयने विकेट हॅट्रिक घेतली होती तो संजय सलामीला आलाय आणि चौकाराने खातं उघडतंय आणि टार्गेट 42 धाबांचं आहे. गोलंदाज उज्ज्वल ज्याने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली तोच उज्ज्वल तुम्ही पाहतायत. हाय लो फुल टॉस होता, मात्र फिल्डिंग चांगली आहे गलीमध्ये. एक सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 5, 42 धावांचा पाठलाग करत असताना फिल्डिंग खराब आहे, धावा 4 मिळतील, चौकार. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलंय उज्ज्वल जेव्हा जेव्हा गोलंदाजी करतात मिस फिल्डिंग होते, कॅचेस सुटतात, त्यामुळे गोलंदाज काहीच करू शकत नाहीये. सचिनने चौकारानेच खातं उघडलंय, संजयने चौकारानेच खातं उघडलं होतं. धावसंख्या 9. संजय सरांना तुम्ही पाहिलं तर एक लेजंड क्रिकेटर दिसत आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आणि त्यानंतर फिटनेस चांगला आहे, कारण क्रिकेटमध्ये फिटनेस चांगला पाहिजे तर तुम्ही भरपूर वर्ष क्रिकेट खेळू शकता. चांगला बॉल होता उज्ज्वलचा. डॉट बॉलची ती समाप्ती पहिल्या 3 बॉलवरती 9 धावा आल्या होत्या. लक्ष्य मॅच मध्ये 42 42 आहे. काय घडलंय, उज्ज्वलने काय केलं? चेंडू सीमारेषेच्या बाहेर, जिथे एकही धाव नव्हती प्रसाद सर तिथे 4 धावा मिळाल्या. नक्कीच आता फिल्डिंग करणारे कॅप्टन कडनंही प्रश्न विचारला जाईल उज्ज्वलला की गरज होती का. जिथे जवळजवळ डॉट बॉल आला होता तिथे 4 धावा मिळाल्या आहेत. धावसंख्या 13. याचमुळे आपण नेहमी सांगतो क्रिकेटमध्ये तुमचं डोकं थोडंसं शांत पाहिजे. उज्ज्वल, हाही फटका चांगला आहे, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, फिल्डिंग चांगली आहे आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा आल्या आहेत, म्हणजेच काय 18 बॉल आता 27 रन्स करायचे, म्हणजे 9.00च्या सरासरीने. पहिल्या षटकात 15 धावा आल्यात, 15ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल 27 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत सोमजाई स्ट्रायकर्स या संघाला. शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या 27 धावा आल्यात त्या कदाचित मागात पडू शकतात. मात्र बघायचं संतोष विकेट टेकर गोलंदाज या टीमचा, तोच गोलंदाजी करण्यात आलाय. संतोष आतामध्ये या स्पर्धेमध्ये बॅटिंग चांगली केली संतोषने. या मॅच मध्ये संतोषला जरूर अपयश आलं. बघायचं संतोष वर्सेस संजय, लेजंड वर्सेस लेजंड, असं चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. पायचीचं हलकस अपील करण्यात आलं तर संतोषच्या माध्यमातून, मात्र या स्पर्धेमध्ये पायचीत फलंदाज बाद होणार नाहीये. मॅच टाय झाली तर 1-1 पॉइंट्स आहेत. जास्त शफल झाले संजय आणि फलंदाज क्लीन बोर्ड होतील. 15 वरती पहिला धक्का, संतोषच्या खात्यामध्ये पहिली विकेट.
सार्थक आलेत बॅटिंग करण्यासाठी. सचिन 9 सेकंडला आहेत. 16 बॉलमध्ये 27 रन सज्जुरी करायचे त्या मॅच मध्ये. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती विकेट. लिडिंग एज आहे. चेंडू बराच वेळ हवेत आहे. झेल घेणार कोण? कदाचित संतोषने हा झेल घेतला असता. 1 रन इथे मिळाले. मगाशी संतोषच्याच ओव्हरने मॅचला कलाटणी मिळाली होती. मॅच टर्न झाली होती. तोच गोलंदाज संतोष तुम्ही बाद आहेत. मात्र असं म्हटलं तर कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच, हे क्रिकेटचं समीकरण असतं. हा बॉल पाठवून दिलाय लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावा झाल्यात 20. 22 सज्जुरी करायचे आहेत. 14 बॉलचा खेळ शिल्लक. 14 चेंडू आणि 20 धावांची गरज. इथे फटका चांगला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. मिड ऑफ बीट झालेत आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय पल्स ऑफ प्रीमियर लीग चौकार. चोवीस धावा झाले. 13 चेंडू मध्ये अजूनही 18 करायचे त्या मॅच मध्ये. सोमजाई स्ट्रायकर्स या संघाला. डॉट चेंडूची ते समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकात 24 धावा झाले. 2 षटकात 18 अजूनही करायचे. चला मॅच लगेच सुरू करा. 4 वाजून 6 मिनिटं आलेत. यानंतर अजूनही 4 मॅचेस बाकी आहेत. बारा चेंडू 18 धावांची गरज. खरं तर श्री भास्कर शंकर विचारे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करूया. दाजींचं, ज्यांची संकल्पना पल्स ऑफ प्रीमियर लीग 2025 शार्प लेग्स प्रेझेंट्स ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सर्व स्पॉन्सर्सचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले होते मात्र झेल ड्रॉप झालाय. सुरुवातीला थांबले. भावेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. भावेशच्या पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळाली. फाउल्ड बाय श्वेता ट्रान्सपोर्ट्स प्रोप्रायटर मनीष विचारे. को आउट बाय अगस्त अवनीश यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. इथे मात्र थोडीशी बेस फिल्डिंग मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलाय. नो बॉल. येणारा चेंडू फ्रीट असेल. फ्रीटचा बॉल. अखूट टप्प्याचा बॉल होता. फ्रीटचा बॉल. पुरेपूर फायदा घेतला आणि बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. महिलांना विनंती असेल 10 मिनिटात फायनल मॅच सुरू होईल. लक्षात घ्या. लेडी वॉरियर्स आणि रॉयल क्वीन दोन्ही टीम्स रेडी राहायचे. 10 मिनिटात फायनल मॅच टर्फ मध्ये सुरू होईल महिलांची. त्यामुळे सर्व महिलांना विनंती असेल आपण रेडी राहा फायनल मॅच साठी. आणि
आणि 2 धावा बघा. सचिनचं कौतुक करेल मी. सचिनचा कॉल होता सार्थकला की 2 धावा होतील आणि 2 धावा झाल्यात. हा आत्मविश्वास पाहिजे तुमच्याकडे. 35 धावा झाल्यात. फक्त 7 धावांची गरज आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला फिल्डिंग लगेच सेट करा प्लीज. 9 चेंडू आणि 7 धावा करायचे आहेत. पुढची मॅच क्रमांक 9 तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फर्स्ट अपचे सनरायझर्स, त्यांच्यासाठी सुद्धा मॅच महत्वाची आहे. एका बाजूला एमिरेट्स तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथे फिल्डिंग चेंज केल्यानंतर विकेट अखेर मिळाली. मिडॉपला चांगला झेल टिपलाय. ज्या या अगोदर मिडॉपला जे क्षेत्ररक्षक होते त्यांच्याकडे बऱ्याचशा चुका झाल्या होत्या. एमिरेट्स संघासाठी सुद्धा मॅच खूप महत्वाची आहे. ज्यावेळी तुम्ही लीग फॉर्मॅट खेळता प्रत्येक मॅच तुमच्यासाठी महत्वाची असते. तुम्हाला कॅज्युअल राहून चालत नाहीये. 8 बॉलमध्ये 7 अचुरी करायचे आहेत सोमजाई स्ट्रायकर्स या संघाला. ऑप्शनच्या बाहेर होता पण त्याने व्हाईट बॉल घोषित केलाय. आठ बॉल मध्ये 6 करायचे आता. सेकंडला दीपक सचिन नो स्ट्राईक खेळलाय. नो बॉल. त्यामुळे येणारा चेंडू आता फ्रीट असेल. कधी संतोष हेच सांगतात की अशा चेंडूंची गरज नाहीये. अजूनही मॅच टर्न होऊ शकते. 1-2 विकेट मिळाले, डॉट बॉल्स आले तर आपला पलटवार होऊ शकतो, कमबॅक होऊ शकतो. असंच तर क्रिकेटचा खेळ आहे. कधी पलटवार होऊ शकतो आणि तेच करावं लागेल भावेशला. भावेशने आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात. फ्रीटचा बॉल. एकच धाव इथे मिळाली. फ्रीटचा बॉल होता. 38. 42चं टार्गेट. 38 धावा झाल्या आहेत. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. जशी मॅच संपेल आपल्याला लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. हाही वाईट बॉलच आहे. धावसंख्या 39. सचिन 19 वरती नाबाद आहे. भावेश इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका चांगला आहे. षटकार मारत आपण पाहिलं तर चौकार मारत असताना मॅच झाली फिनिश आणि सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये. ज्या संघाने सकाळच्या सत्रामध्ये मॅच जिंकली होती सोमजाई स्ट्रायकर्स, त्यांनी अजून एक विजय संपादन केलाय. 8 विकेट्सनी मॅच जिंकली. त्यामुळे अभिनंदन. आली पुढच्या दोन्ही टीम्स लगेच रेडी राहा. आपण लगेचच मॅच सुरू करायची. महिलांच्या फायनल मॅच काही क्षणात सुरू होईल. त्यामुळे आपण रेडी राहा. रेडी वॉरियर्स आणि रॉयल क्वीन, पल्सअप युथ क्लब, श्री सोमसाई जागमाता देवस्थान ट्रस्ट, पल्सअप ग्राम सुधारणा मंडळ, पल्सअप बोधवाडी, पल्सअप ग्रामपंचायत, सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. सर्व आमचे स्पॉन्सर, शार्पलेक्स प्रेझेंट्स, पल्सअप प्रीमियर लीग